सगळी तयारी केली आणि माझ्यामुळं वारी झाली. नाही, नाही, नाही. जो मी वारीत आणतो, त्यानं खरं सांगू का, त्यानं वारीच अनुभवली नाही. वारीमध्ये जावं आणि मग मीपणा घेऊन घरला यावं, कशाची वारी केली? वारीच्या अनुभवांवर जर बोलायचं झालं, एखाद्या कुठल्याही वारकऱ्याला विचारलं, की "माऊली, वारी कशी झाली? यंदाच्या वारीत काही त्रास झाला का?" तर तो वारकरी काय म्हणतो माहिती आहे का? "अहो, माऊलीने करून घेतली." नाही का? तो असं म्हणत नाही, की मी वारीला गेलो. तो असं म्हणत नाही, की मी वारीच्या वाटेवर चाललो. तो असं म्हणत नाही, की सगळी तयारी केली आणि माझ्यामुळं वारी झाली. नाही, नाही, नाही. जो मी वारीत आणतो, त्यानं खरं सांगू का, त्यानं वारीच अनुभवली नाही. वारीमध्ये जावं आणि मग मीपणा घेऊन घरला यावं, कशाची वारी केली? वारीला जावं आणि प्रभू आपल्याला घडोघडी कशी सहाय्य करतो, कशी आपली मदत करतो, माऊली आपली कशी सांभाळ करते, माऊलीची कृपादृष्टी कशी आपल्यावर आहे, याचा मूर्तिमंत अनुभव घ्यायचा असेल तर वारीतच यावं. म्हणून वारकऱ्याला विचारलं, कशी वारी झाली? तो म्हणत नाही, की मी वारी केली. अहो, माऊलीने वारी करून घेतली. प्रत्येक क्षणाक्षणाला, घडोघडीला माऊली त्याचा सांभाळ करते, ही निश्चिंती त्या वारकऱ्याला असते आणि त्या निश्चिंतीनंच तो पांडुरंगाकडे जातो. आणि ज्यांच्या सोबत जातो आणि ज्यांच्याकडे जातो, हे दोन्हीही प्रेमरूपाचे, प्रेमबोधाचे मूर्तिमंत पुतळे आहेत. ज्यांच्या सोबत जातो त्या संतांसोबत आणि ज्याच्याकडे जातो त्या पांडुरंगाकडे, त्यांचं स्वरूप काय आहे हो? संतांसोबत जातो, कसं जातो? चला रे वैष्णव हो, जाऊ पंढरीसी, प्रेमामृत खूण मागू त्या विठ्ठलासी. संतांसोबत जातो, पांडुरंगाकडे जातो आणि जाता जाता कशासाठी जातो? पांडुरंगा, वारीला येतो, पण माझं अमकं घर होऊ दे. पांडुरंगा, यंदा वारीला येतो बरं का, पण माझ्या मुलाला नोकरी लागू दे. पांडुरंगा, येतो बरं का, पण यंदा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे. अजिबात नाही. पंढरीला जातो वारकरी, पण एक स्वतःसाठी एक मागणंही आपल्यासाठी मागत नाही, आपल्या कुटुंबासाठी मागत नाही. पंढरीला जातो आणि एकच पांडुरंगाकडे प्रार्थना करतो, माय बाप्पा, आपुले मनात नव्हे सनात करावे, प्रेम सुख द्यावे माय बाप्पा. पंढरीला जातो आणि काय मागतो? प्रेमाशिवाय काहीही मागत नाही. जुने वारकरी म्हणायचे, पांडुरंगाला काय लागतं? 10 खारका आणि 1 नारळ. 10 खारका म्हणजे 10 हाताची बोटं आणि 1 नारळ म्हणजे 1 डोकं. 10 हाताची बोटं त्या चरणावर ठेवून डोकं त्या श्रीचरणावर ठेवलं. मायबाप्पा पांडुरंगा म्हटलं, बस झाला पांडुरंग संतुष्ट. वारकरी ही पांडुरंगाकडे काय मागत नाही आणि पांडुरंगाला तरी वारकऱ्यांकडून काय हवं असतं हो? जेव्हा वारकरी पंढरी सोडून आपल्या घरी जातो, पांडुरंगाची काय अवस्था होत असेल, नाही का? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. वारकऱ्यांकडे तो लढीवाळ मागणी करतो, बाळांनो घरी जाताय बरं का, आषाढीला गेलाय, आता कार्तिकीला या मात्र बरं का, कार्तिकी झाली, आषाढीला या मात्र बरं का, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आणि वारकरी तरी पांडुरंगाकडे काय मागतो? हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून ये देहरी. हा म्हणतो तुझा विसरण व्हावा आणि पांडुरंग म्हणतो मला मात्र विसरू नका. काय अद्वैत आहे दोघांचं. ह्या प्रेमाचं मूर्तिमंत रूप, ह्या प्रेमाच्या नात्याचं सर्वात शुद्ध स्वरूप कोणाचं असेल तर ते वारकऱ्यांचं आणि पांडुरंगाचं आहे. म्हणून पांडुरंग वारकऱ्यांसाठी देव आहेच, पांडुरंग वारकऱ्यांसाठी परमात्मा आहेच, सर्व सत्ताधीश आहेच. पण या सर्व सत्ताधीश रूपाला बाजूला ठेवून, त्या देवत्वालाही बाजूला सारून पांडुरंग वारकऱ्यांचा मित्र आहे, पांडुरंग वारकऱ्यांचा सखा आहे, पांडुरंग वारकऱ्यांचा मायबाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि प्रथा, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. नाही, मला सांगा, जगात असं दुसरं कुठलं उदाहरण असेल का हो, की देवाला आई मानावी, देवाला बाप मानावा, देवाला चुलता मानावा, देवाला चुलती मानावी, देवाला सर्व गणगोत मानावं, देवाला मित्र मानावं, देवाला सखा मानावा? कुठंही नाही. फक्त पांडुरंगच एवढा लढीवाळा आहे की तो भक्तांचा सखा होतो. आणि वारकरी सुद्धा इतका प्रेमानं भरलेला आहे की तो देवाला सुद्धा सख्याच्या रूपातनं पाहतो. म्हणून पांडुरंगांचं वारकऱ्यांचं नातं हे फक्त देव आणि भक्ताचं नाही, तर ते एका सख्या मित्रांचं नातं आहे.